मुंबई महापालिकेत सत्ता पण महापौर वादात का? भाजपच्या महापौर रितू तावडे पुन्हा चर्चेत का? लाल दिव्याच्या गाडीवरून नवा वाद उफाळला. मुख्यमंत्र्यांकडून तावडेंची पाठराखण की सुनावलं? महापालिकेत भाजपची सत्ता येऊन महिनाच उलटतोय तितक्यात दोन वादांनी महापौरच चर्चेत आल्या. पहिला वाद झाला घड्याळाचा आणि आता दुसरा वाद आहे गाडीचा. भाजपच्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या गाडीला लाल निळे दिवे लावल्याचं समोर आलं आणि वादाला तोंड फुटलं. यावर कुणाच्या सांगण्यावरून दिव्याची गाडी वापरता असा सवाल करत ठाकरेंच्या सेनेनं टीका केली. पण मग मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे? भाजपनं व्हीआयपी संस्कृती संपवली असताना भाजपच्याच महापौरांनी या नियमाला बगल दिली आहे का? मुळात हा वाद नेमका काय आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. भाजपच्या महापौर रितू तावडे यांनी नुकतीच नवी इनोव्हा गाडी घेतली. या गाडीच्या छतावर दिवे नसले तरी समोरच्या भागात बंपर जवळ लाल आणि निळे फ्लशिंग दिवे बसवल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यांच्या ताफ्यातली एक स्कॉर्पिओ गाडीवरही पोलीस वाहनांसारखे लाल निळे दिवे लावलेले आहेत. यामुळे व्हीआयपी संस्कृती पुन्हा सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या वादामागं कारण आहे ती व्हीआयपी संस्कृती. कारण केंद्र सरकारनं म्हणजे मोदी सरकारनंच 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्ह लावायला बंदी घातली होती. पण आता भाजपच्या महापौरांनीच या नियमाला बगल दिली आहे. या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाल दिवा गाडीवर नव्हता पण बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता, त्यात महापौरांचा काहीही दोष नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी रितू तावडेंची पाठराखण केली आहे. त्याचवेळी विनाकारण महापौरांना टार्गेट केलं जातंय असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यात काही महापौरांचा दोष नाहीये. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही. पण या सगळ्या प्रकरणावर ठाकरेंच्या सेनेनं मात्र टीका केली आहे. आमदार मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलंय. यात त्यांनी लिहिलंय, नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय? यावरून नार्वेकरांचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरू आहे. तर मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी मात्र महापौरांना थेट सुनावलंय. त्या म्हणाल्या, मी सुद्धा महापौर राहिलेली आहे. मला जे नियम सांगण्यात आले होते त्यानुसार मी त्याचे प्रोटोकॉल पाळले होते. मी महापौर असताना फॅमिलीसाठी असणारी गाडी नाकारली होती. प्रोटोकॉल विचारून महापौरांनी माहिती घेतली नाही का? कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही लाल दिव्याची गाडी वापरली? असे सवाल पेडणेकरांनी केलेत. दरम्यान या वादानंतर महापौरांच्या अधिकृत गाडीवरचे लाल निळे फ्लॅश दिवे काढून टाकण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नियमांचं पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आधी रितू तावडे यांच्या हातावर 1 कोटी रुपये किमतीचं घड्याळ घातल्याचा वाद झाला होता आणि आता लाल दिव्याची गाडी. काही का असेना पण या निमित्तानं भाजपच्या महापौरांशी संबंधित वादात भर नक्की पडतीये असं म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.